विधान परिषदेसाठी भाजपनं 3 नावं जाहीर केली आहेत। रिक्त झालेल्या 5 जागांपैकी 3 जागांवर भाजपनं उमेदवार दिलेत। कोण आहेत हे 3 उमेदवार पाहूयात। विधान परिषदेच्या रिक्त 5 जागांसाठी भाजपकडून 3 नावं जाहीर करण्यात आली आहेत। याआधी विधान परिषदेवर असलेल्या 5 सदस्यांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यामुळे रिक्त झालेल्या 5 जागांवर महायुतीकडून 5 जणांची वर्णी लागली आहे। रिक्त जागांमध्ये भाजपचे गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे, तर अजित पवार गटाकडून राजेश बेटेकर आणि शिंदे गटाकडून आमशा पाडवी यांची जागा रिक्त झाली। हे 5ही जण विधानसभेद्वारे सभागृहात पोहोचल्यामुळे विधान परिषदेच्या जागा रिक्त झाल्या। 5 रिक्त जागांपैकी भाजपच्या वाट्याला 3, शिंदेंच्या शिवसेनेकडे 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 1 आमदार होणार आहे। मात्र यंदाही भाजपच्या यादीतून ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांना पुन्हा डावलण्यात आलं। माधव भांडारींसह विविध नावं विधान परिषदेच्या आमदारकीसाठी पाठवण्यात आली होती। माधव भांडारी, अर्चना पाटील चाकूरकर, संदीप जोशी, दादाराव केचे, राम सातपुते, अमरनाथ राजूरकर यांची नावं चर्चेत होती। मात्र अंतिम शिक्कामोर्तब नागपूरचे संदीप जोशी, वर्ध्यातील आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे आणि संभाजीनगरचे संजय केनेकर या तिघांच्या नावावर करण्यात आलं। यापैकी संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत। नागपूर महापालिकेत ते 4 वेळा नगरसेवक राहिलेत। 2019ला फडणवीसांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती। नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपनं त्यांना तिकीट दिलं होतं, मात्र काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी त्यांना पराभूत केलं होतं। भाजपचे दुसरे उमेदवार संजय केनेकर संभाजीनगरचे उपमहापौर राहिलेत। 15 वर्ष नगरसेवक पद भूषवले। अभाविपचे ते कार्यकर्ते होते। युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष अशी कामं त्यांनी सांभाळली आहेत। दादाराव केचे हे वर्ध्यातील आर्वीचे माजी आमदार आहेत। विधानसभेला केचेंची उमेदवारी कापून सुमित वानखेडे यांना तिकीट देण्यात आलं होतं। तेव्हापासून बंडाच्या तयारीत असलेल्या केचे यांना भाजपनं विधान परिषद देत त्यांची नाराजी दूर केली आहे। माधव भांडारी गेल्या अनेक दशकांपासून एकनिष्ठेनं भाजपचं काम करतायत। संघाच्याही ते जवळचे मानले जातात। मात्र भाजपची सत्ता नसताना ज्या भांडारींनी पक्षाची बाजू हिरिरीनं मांडली, त्या भांडारींना 2014 पासून भाजपची सत्ता आल्यानंतर एकदाही महत्त्वाचं पद मिळालं नाही। काहींना जेव्हा संधी मिळते तेव्हा काहींना संधी हुकतेच। संधी हुकणारा कार्यकर्ता आमचा कमजोर नाही, त्याला आम्ही कमी लेखत नाही। ज्याला संधी मिळाली त्याला सगळ्याला तो ताऱ्यावर गेलाय, चंद्रावर गेला असं तोही मानत नाही। आम्ही तसं काही म्हणत नाही। आणि त्यामुळे ज्या 3 कार्यकर्त्यांना संधी मिळाली ते उत्तम कार्यकर्ते आहेत, त्यांना शुभेच्छा आहेत। ज्यांना मिळाली नाही त्यांना मिळेल। माधवजी भंडारी असतील, अमरजी राजूरकर असतील, हे सर्व आमचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याबद्दल पक्ष निश्चितच योग्य ती दखल घेतील। मुख्यमंत्री देवेंद्रजी 2014 ते 2019ही होते, तेव्हा माझी काही वर्णी लागली नाही। त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री देखील होते, त्याही वेळेला वर्णी नाही लागली। आता वर्णी लागली म्हणजे 9-10 वर्षानंतर माझी वर्णी लागली, तर त्याचा निकटवर्तीय वगैरेचा संबंध नाही। निकटवर्तीय आहे, 100% राहणार आहे, त्यांच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे। दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव निश्चित मानलं जात आहे। रघुवंशी हे शिवसेनेचे धुळे नंदुरबारचे संपर्क प्रमुख आहेत। या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून शीतल म्हात्रे, अभिजित अडसूळ, शहाजी बापू पाटील, राहुल शेवाळे, संजय मोरे, किरण पांडव ही नावं शर्यतीत होती, पण शिंदेंनी चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव निश्चित केल्याची माहिती आहे। चंद्रकांत रघुवंशी हे मूळ काँग्रेसमधून राजकारणात आले। 6 वर्ष धुळे झेडपीचे अध्यक्ष होते, त्यानंतर 3 वेळा विधान परिषदेचे आमदार राहिले। 2020 मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी ठाकरे गटात आणि 2022 मध्ये ठाकरे गटाकडून रघुवंशी शिंदे गटात गेले। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणाचं नाव निश्चित होतं हे अद्यापही स्पष्ट झालं नाहीये। माहितीनुसार दादा गटाकडून झिशान सिद्दीकी, आनंद परांजपे, संजय दौंड, रुपाली चाकणकर, नाना काटे, दीपक मानकर आणि उमेश पाटील यांच्यापैकी एक नाव निश्चित होऊ शकतं। 20 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। यानंतर 27 तारखेला सकाळी 9 ते 4 पर्यंत मतदान आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहेत। 5 जागांसाठी मतदान झाल्यास त्यासाठी 57 मतांचा कोटा असेल।
मवियाचे सर्व आमदार मिळूनही 57 संख्या होत नसल्यानं महायुतीच्या 5ही उमेदवारांचा विजय एकतर्फी असणार आहे. संख्याबळाचं गणित पाहता भाजपनं दिलेले 3ही आणि शिंदे आणि दादांचे प्रत्येकी 1 उमेदवार यांच्या विजयाचा मार्ग मोकळा आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.